शंकरपाळी बनवण्यासाठी गॅसवर इथे मी टोप ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण एक मोठी वाटी दूध घालून घेणार आहोत. दूध गरमच आहे, त्याला आपण थोडं अजून गरम करूया. आणि त्या सेम वाटीने जी वाटी आपण दूध घेतलं त्या सेम वाटीच्या मापाने आपण साखर घालणार आहोत, की ही आपण यात घालून घेणार आहोत. दुधामध्ये आपण साखर व्यवस्थित विरघळवून घेऊया. साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळली गेलेली आहे. तर आता यामध्ये आपण ती ज्या सेम वाटीने आपण साखर आणि दूध घातलंय त्या सेम वाटीने आपण तूप घालून घेणार आहोत. आता हे मिश्रण आपण आता पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. हे मिश्रण मी परातीत घालून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित थंड होऊ देऊया आपण. तूप, दूध व साखर हे मिश्रण जे केलेलं आहे व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण जितकं पीठ जाईल तेवढं आपण पीठ घेऊन ते मळणार आहोत. तर इथे मी मैदा वापरणार आहे. तर आपण आता यामध्ये मैदा घेणार आहोत. तर यामध्ये मी मैदा घालून घेतो. आपण ह्या शंकरपाळ्या गव्हाच्याही करू शकतो, गव्हाचं पीठ वापरून. एकदम अलगद हाताने आपण हे पीठ मळून घेणार आहोत. यामध्ये जितकं मैदा जाणार तेवढा आपण मैदा घालून घेणार आहोत. अंदाजाने जितके लागेल आपल्याला पीठ तसं घेत घेत आपण पीठ मळणार आहोत. जवळजवळ त्या वाटीच्या अंदाजाने आपल्याला 1.5 किलो पीठ भिजलं गेलेलं आहे. आता ह्याचा आपण एक गोळा बनवून घेऊ अलगद हाताने. थोडं घट्टसरच पीठ मळून घेणार आहोत आपण. आपलं हे 1.5 किलोचं पीठ मळून झालेलं आहे. आता मी हे एका टोपात ठेवलेलं आहे. आता याला आपण अर्धा तास रेस्ट देऊया. अर्धा तास झालेला आहे. आता आपण या पिठाचा व्यवस्थित गोळा करून त्याची पोळी लाटून घेऊया आणि ते व्यवस्थित दोन्ही साईडने आपण कापून घेणार आहोत. तर कशा प्रकारे कापायचं ते मी तुम्हाला दाखवते. बाजूला इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर आता आपण ज्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित तेलामध्ये छान लालसर असा खरपूस फ्राय करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.